नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. मंडळी, मानवाच्या मेंदूमध्ये एकाच वेळी अनेक विचार चालू असतात. जरी आपल्याला वाटत असलं की आपण एकच विचार करतोय, तरी मुळात तसं घडत नसतं. त्यातला एक विचार हा इतर विचारांपेक्षा तीव्र किंवा प्रबळ असतो, आणि जेव्हा हे करता येत नाही त्यावेळी मात्र मन स्थिर राहत नाही. आपल्या दिनक्रमाची चंचलता वाढते. यावर मार्ग काढताना काही लोक ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन करतात, तर काही जण एकाच वेळी येणाऱ्या विचारांना चॅनलाइज म्हणजे मार्गस्थ करून मल्टीटास्किंग सहजपणे करतात. अशाच मल्टीटास्किंगमधून नवनिर्मिती होत असते, आणि या नवनिर्मिती करणाऱ्या तरुणांनाच आपण आपल्या या कार्यक्रमात म्हणजे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले या मंचावर बोलवत असतो. मंडळी, मानवाच्या ठायी विविध कलागुण असतात. या कलागुणांचा माग काढला तर आपल्यातील सर्वोत्तम कलागुण हे आपल्यातूनच बाहेर येत असतात. त्यासाठी आपल्या आवडीचे कलागुण आपल्या मेंदूवर हावी होणे, आपल्या मेंदूने त्यांचा ताबा घेणे हे अत्यंत गरजेचं असतं. पण काही लोक असे असतात की ज्यांच्यात अनेक प्रकारचे कलागुण असतात, जे मल्टी टॅलेंटेड असतात. त्यांची कला क्षेत्रातली घोडदौड ही एका क्षेत्रात थांबत नसते, आणि त्यांची मुसाफिरी अनेक कला क्षेत्रात असते. आपल्या आजच्या पाहुण्या देखील याच पठडीत मोडतात. अशाच तरुण ऊर्जेने संपृक्त अशा पाहुण्यांकडून त्यांच्या ठायी असणाऱ्या विविध कलागुणांची माहिती आज आपण करून घेणार आहोत. चला तर मंडळी, आजच्या तरुणांच्या अभिव्यक्तीचा शोध घेऊया, विचारांपलीकडच्या अभिव्यक्तीचा शोध घेऊया. आज आपल्या पाहुण्या आहेत कलाश्री बर्वे. कलाश्री यांची जगाला ओळख आहे दिग्दर्शिका, लेखिका आणि निर्माती म्हणून. तसेच त्या चित्रपटसृष्टीत कला दिग्दर्शिका म्हणून देखील परिचित आहे. त्यांनी बनवलेल्या अस्तित्व या सिनेमाला ठिकठिकाणी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. सामाजिक विषयांना दृकश्राव्य माध्यमात रूपांतरित करण्याचा त्यांचा हातखंडा आपल्याला सर्वांना परिचित आहे. त्यांचे लिखाण नेहमीच विविध नियतकालिकांमध्ये देखील प्रसिद्ध होतात. चला तर मग भेटूया कलाश्री यांना. मानवी जीवनाला समृद्ध कशाने केलं असेल तर ते कलेने केलं. कला ही मानवी नीरस जीवनात रस भरत असते. कलेमुळे कलाकाराला जेवढा आनंद मिळतो, तेवढाच आनंद कलेचं रसग्रहण करणाऱ्यांना सुद्धा मिळत असतो. कला ही खऱ्या अर्थाने अमर आहे. त्यामुळे कलेचे वाहक हे कलाकार असतात, जे ही कला जनतेपर्यंत पोहोचवत असतात. हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. कलेच्या विविध प्रांतात मुसाफिरी करणाऱ्यांनाच, आपल्या पाहुण्यांना आपण भेटायला आज सज्ज झाला असेल याची मी खात्री बाळगतो. चला तर मग स्वागत करूया कलाश्री बर्वे यांचं. नमस्कार, तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. प्लीज हॅव अ सीट. मला सांगा कलाश्री, सर्वसाधारणपणे माणसांचा, मुलांचा कल हा अभ्यासाकडे असतो. अभ्यासातून गेले तर मग क्रिकेट अशा कुठल्या तरी स्पोर्टकडे असतो. तुम्ही कला हे क्षेत्र कसं निवडलं आणि कला क्षेत्राकडे कशा वळलात? ॲक्च्युली मुळात माझे डॅडी आर्ट डायरेक्टर, आर्टिस्ट. त्यामुळे घरी कलर्स, कॅनव्हास, स्केचबुक्स, पेन्सिल्स असं म्हणजे आय वॉज सराउंडेड विथ ऑल दॅट थिंग्स नेहमीच. आणि माझे वडील जे होते ते नेहमी स्केचेसमध्ये असायचे, पेंटिंग्समध्ये असायचे, जेव्हाही त्यांना वेळ मिळायचा अपार्ट फ्रॉम हिज आर्ट डायरेक्शन वर्क. तर दॅट वे मी खूप मोटिवेट होत गेले, इन्स्पायर्ड होत गेले, आणि कुठेतरी ते आतमध्ये होतं ऑलरेडी. सो दॅट्स आय स्टार्टेड म्हणजे ड्रॉइंग काढणं, ते त्यांचे मोठे पेंटिंग्स बघायचं आधी, नंतर मग छोट्यामध्ये ते कॉपी पेस्ट करायचं, नॉट पेस्ट, कॉपी करून सेम टू सेम करायचं. दॅट वे आय स्टार्टेड माय आर्ट जर्नी. पण मग प्रेरणा असं म्हणायला गेलं तर तुम्हाला प्रेरणा घरातच मिळाली. त्याच्यासोबत अजून कुठून तुमची प्रेरणास्थानं काय राहिली आहेत? माझी मुळात म्हणजे घरी म्हणाल किंवा माझ्या बालपणी तर माझे वडीलच. त्यांचा खूप इम्पॅक्ट आहे माझ्यावर, अजूनही आहे.
ते आत्ता नाही आहेत. 2003मध्ये मिस्टर VM गायकवाड आर्ट डायरेक्टर. तर पण जे काही आहे माझं रायटिंग म्हणा, पेंटिंग, आर्ट डायरेक्शन, या सर्वात मी माझ्या पप्पांना गुरु मानते, माझ्या वडिलांना. आणि दुसरं म्हणजे कॉलेजमध्ये जेव्हा मी जे स्कूल ऑफ आर्ट या कॉलेजमधनं मी माझं शिक्षण घेतलं आहे, कलेचं शिक्षण. तिथे माझे सर नागवेकर सर म्हणून होते, जे आता नाही आहेत, पण त्यांचाही माझ्यावर खूप वेगळा इम्पॅक्ट राहिला. द वे ही शोड द ट्रस्ट, की एक दिवशी असं झालं की आय वॉज नॉट डन विथ माय असाइनमेंट, जे असाइनमेंट्स असतात करायचे. तर एक दुसरे सर जे होते ते घेऊन गेले मला त्यांच्याकडे, सर हिने असाइनमेंट्स केलेले नाही आहे. तर त्या सरांनी माझ्याकडे जस्ट असं पाहिलं त्यांचं स्पेक्सवरती कर, आणि ते म्हणाले त्यांना की सोडा तिला, ती करेल. दॅट लाईन इट इफेक्टेड मी सो मच की नंतर मी ना आय वॉज व्हेरी वेल डन विथ माय असाइनमेंट्स, आणि माझे असाइनमेंट्स क्लासमध्ये टॉपमध्ये असायचे. म्हणजे एक्झिबिशन डिस्प्ले डिझायनिंग हे आमचा विषय असायचं, तर त्या टॉपमध्ये असायचे. दॅट वे त्या सरांचा माझ्यावर खूप प्रभाव राहिला. आणि पण मग हे झालं तुमच्या पेंटिंगकडे येण्याचं, पण मग याचं रूपांतर आत्ताचे मीडियम्स किंवा आर्ट डिरेक्शन या डिपार्टमेंटकडे कसं झालं? तुम्ही कला दिग्दर्शक आहात, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे चॅलेंजेस असतात. म्हणजे अपार्ट Exactly. फ्रॉम पेंटिंग इट्स ऑल टुगेदर अ डिफरंट आर्ट. येस, तर मग त्या एका क्षेत्रातून त्याच्याशी पूरक असणाऱ्या दुसऱ्या क्षेत्राकडे कसा वळलात तुम्ही? या दॅट टू आय विल से दॅट माझ्या वडिलांनाच ते क्रेडिट जातं, कारण ते आर्ट डायरेक्टर असल्यामुळे मी त्यांच्याबरोबर सेट्सवर जायची लहान असताना. अँड आय मस्ट टेल यू की ही वॉज वन ऑफ द टॉप आर्ट डायरेक्टर ऑफ हिज टाईम. सिलसिला, मशाल, चांदनी, कर्मा हे सर्व फिल्म्स त्यांचे आहेत. आर्ट डायरेक्शन ज्यांनी त्याचे आर्ट डायरेक्शन्स केलेत. तर सेट्सवर आम्ही जाऊन खेळायचो, बघायचो. अँड द वे ही इज टू वॉट, आर्ट हे मुळात आहे ना पेपर किंवा कॅनव्हास किंवा एक पर्टिक्युलरली एरियामध्ये रेस्ट्रिक्ट नाही होत. आर्ट स्टार्ट्स फ्रॉम युअर पोश्चर, युअर टॉकिंग, युअर थिंकिंग, युअर विजन. सो दॅट वे माझ्या डॅडींमध्ये मी जेव्हा त्यांना बघायचे ना, द वे यूज टू टॅकल थिंग्स, द वे यूज टू लुक ॲट द थिंग्स. म्हणजे आय टेल यू वन ऑफ माय एक्सपिरियन्स की मी त्यांच्याबरोबर 4th फ्लोअरवर, आमचं घर 4th फ्लोअरवर होतं, उभी होते आणि खालून एक ड्रंकर जात होता. आय लाफ्ड, पप्पाचे ड्रंकर तो कसा जातोय माणूस, तो कधीही पडेल आता. व्हॉट ही मस्ट हॅव टोल्ड मी दॅट टाईम की बेटा लुक ॲट हिम, त्याच्याकडे नीट बघ. तो माणूस स्वतः दारू पितोय, स्वतःचं आयुष्य बर्बाद करतोय, आणि तो तुम्हाला तो दाखवून देतोय की काय असू शकतं, काय होऊ शकतं, आणि तुम्ही कसं, तुमच्यासाठी इट्स अ लेसन. हे ऐकल्यानंतर माझी टोटली म्हणजे आय वॉज झॅप्ड की एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी किती वेगळी असू शकते. देर आर 2 sides, बट देर इज ऑल्सो 3rd side, 4th side, 5th side ऑल्सो. देर आर मेनी डायमेन्शन्स टू इट. तर ते मी माझ्या मुळात पप्पांकडून घेतले, माझ्या वडिलांकडून घेतले मी. अँड दॅट वे कॉलेज म्हणजे माझं एज्युकेशन झाल्यानंतर मी हे डिसाईड करून होते की मला जे स्कूल ऑफ आर्टमध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे, आणि म्हणून मी बाकी कोणत्याहीच कॉलेजमध्ये मी ॲडमिशनचं फॉर्म पण भरले नव्हते. बाय गॉड ग्रेस, देवाच्या कृपेने मला ॲडमिशनही मिळालं, क्वालिफिकेशन कंप्लीट झाले, आणि त्याप्रमाणे मी हेही डिसाईड करून होतं माझं की मला आर्ट डायरेक्शनमध्येच जायचं आहे. कारण पेंटिंग हे जेव्हा 3D फॉर्ममध्ये इरेक्ट होतं, ॲज अॅन सेट म्हणा, ॲज अॅन वॉट एव्हर, इट इज मच मोर इंटरेस्टिंग to see your work, to erect that 3D thing, and that what always motivates me to go into art direction. पण तुमचं सगळ्यात आवडतं प्रोजेक्ट कुठलं ॲज कला दिग्दर्शक म्हणून? माझं आवडतं प्रोजेक्ट कला दिग्दर्शक म्हणून आय वुड लाईक टू से मी सर्टनली एक गाणं केलं आहे, आता करंटली एक गाणं केलं आहे, पासबा तू मेरा, जिथे स्टुडिओ परत एकदा कलाकार, ते मूर्तिकार आणि डान्सर, ती स्वतः एक फार मोठी कलाकार आहे, आणि त्याचं जे बॅकग्राऊंड क्रिएट करायचं होतं ना, ते ॲक्च्युअल स्टुडिओ वर्क आहे. ॲक्च्युअल स्टुडिओ इट इज, बट त्या स्टुडिओला घेऊन जे ट्रान्सफॉर्मेशन देऊन करायचं होतं काम, आय फाउंड दॅट व्हेरी मच अपिलिंग टू मी. कारण परत एकदा असं होतं की स्टुडिओ तिथे शूट करणार, कैलाश खेरजीने गायलेलं ते गाणं आहे, आणि त्या बॅकग्राऊंडवर शूट करणं, इट वॉन्ट गिव्ह दॅट व्हॅल्यू टू द फ्रेमिंग, टू द लुक ऑफ द सॉन्ग. पण मला हे माहिती होतं नाही, आफ्टर लाईटिंग अँड आफ्टर सर्टन तुम्ही कसं घेताय, कसे ते टेक्स घेणार आहात, कसं तुम्ही विषय मांडता, त्यावर खूप हे आहे, त्यात खूप दडलं आहे.
आय डिसाइडेड आणि ते मी केले आणि आज ते सॉन्ग खूप म्हणजे गाणं ते खूप सर्वांना खूप आवडलं आहे. म्हणजे दे डोंट बिलीव्ह की ते माझं रिसेंट म्हणजे करंट प्रोजेक्ट असावं. त्यांना वाटतं की हे खूप असं एक्सपिरियन्स्ड डायरेक्टरनी खूप असं वयातल्या 50s-60sच्या डायरेक्टरनी केलं असं ते वर्क आहे असे मला कॉम्प्लिमेंट्स मिळू लागले. अँड दॅट्स हाव दिस इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट. तुमच्या पेंटिंग्सवरती परत येऊया. जे सगळ्या कला दिग्दर्शनाची सुरुवात ज्या पेंटिंग्सपासून झाली, तर मग पेंटिंग्सची शैली कुठली होती? कुठल्या प्रकारचं पेंटिंग तुम्ही करायचात आणि ती कशी तुम्ही प्राप्त केली? कुठून प्राप्त केली? ॲक्च्युली काय ना की कलर्स मला फार म्हणजे अट्रॅक्ट करत नव्हते लहानपणी. कलर्स मला ब्लॅक अँड व्हाईट वर्क यूज टू अट्रॅक्ट मी अ लॉट. आता ह्याच्या पाठीमागचं मला कारण माहीत नाही आहे. तर मी फार असं ना लाईन वर्क करायला लागले, भरपूर असं लाईन वर्क फ्रॉम माय व्हेरी यंग एज. म्हणजे आय यूज टू बी इन 4th or 5th स्टँडर्ड. ती स्टाईल एक डेव्हलप होत गेली. मला ते रिधम्स जे लाईन्सबरोबर जे खेळणं असतं त्यात जे फ्रीडम असतं ना आणि त्यात ओपननेस असतो की जस्ट डू वॉट एव्हर यू वॉन्ट अँड यू विल गेट दॅट स्पेस. म्हणजे मला ते प्रत्येक स्ट्रोक्सच्या नंतर एक डिझाईन दिसायचं, प्रत्येक स्पेसमध्ये डिझाईन दिसायची, प्रत्येक लेआउटमध्ये डिझाईन एव्हरीथिंग यूज टू बी डिझाईन फॉर मी. आणि ते मला खूप अट्रॅक्ट करत गेले. दॅट वे आय स्टार्टेड लाईन वर्क. बट नंतर ॲट अ सर्टन पॉईंट असं झालं की लोक मला विचारायला लागले. लोकांना माझं काम खूप आवडायला लागलं. ते जे वेगवेगळ्या जसे इथे आता आपण ते एक्झिबिट केलात तर ह्या पद्धतीचं वर्क, मॅडम आम्हाला काही कलरमध्ये मिळेल का ह्याच्यात वगैरे. सो दॅट वे मग मी विचार केले की वाय नॉट टू टेक इंटरेस्ट इन कलर्स ऑल्सो, लेट्स स्टार्ट. आणि दॅट्स हाऊ माय कलर जर्नी ऑल्सो स्टार्टेड लास्ट फ्रॉम 15 years. आणि मी कलर्समध्ये पण खूप काम करू लागले. मग ॲबस्ट्रॅक्ट अँड देन नाव आय एम इन टू प्रोसेस की त्या लाईन्स ड्रॉइंगना कलर्समध्ये कसं मी घेऊन येऊ आणि त्यांचं एक वेगळं अजून एक वेगळे फॉर्मेशन्स किंवा शैली मी लोकांपर्यंत पोचवू. तर आता तुम्ही तुमची जी शैली आहे त्याच्यामध्ये आणखी संमिश्र करून काहीतरी नवीन शैली क्रिएट करण्याचा येस प्रयत्न येस करता. येस येस आय थिंक आय हॅव डन इट मोस्ट प्रॉब्ली. बट अजून कम्प्लिटली अजून आय वॉन्ट टू गेट इन टू इट डीपली. तुम्हाला तुमच्या या प्रयोगासाठी, या प्रयत्नासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मंडळी, कलाश्री सोबतचा कलेचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा, कुठेही जाऊ नका. आपला आवडता कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. मित्रांनो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गप्पा मारतोय कलाश्री मॅडम सोबत आणि त्यांच्या कलेच्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडूनच ऐकतोय. कंटिन्यू करूया त्यांचा कलेचा प्रवास, जाणून घेऊया त्याच्याविषयी. करिअर तुमचं ॲज अ पेंटर, ॲज अन आर्टिस्ट किंवा कला दिग्दर्शक म्हणून उत्तम चालू असताना, करिअरच्या एका टप्प्यावर असताना तुम्ही लेखनाकडे कशा वळलात? म्हणजे लेखन कुठून सुरू झालं? अरे, लेखन हे कसं, आय टेल यू की आय वॉज अ डायरी रायटर. ओके. ते पण लहानपणापासून. हां हां. आणि त्यात स्वतःला असं काही जाणवलं नाही की मी काय फार वेगळं लिहिते किंवा असं काही, कधीच नाही. बट मी जेव्हा रिलेटिव्सना लेटर लिहायचे किंवा माझ्या पप्पांच्या मित्रांबरोबर काही कन्व्हर्सेशन व्हायचं तेव्हा ते स्पेशली त्यांना सांगायचे की शी हॅज गॉट अ व्हेरी डिफरंट स्किल. तिचं बोलणं वेगळं आहे, तिची विचारशक्ती वेगळी आहे. किंवा ते रिलेटिव्स लेटर पप्पांना, माझ्या वडिलांना फोन करून करून सांगायचे की किती सुंदर लिहिते हो तुमची मुलगी, तिचे अक्षर किती सुंदर आहे. आणि मी ते कॅलिग्राफी स्टाईलमध्ये लिहून पाठवायचे. आय ऑलवेज लाईक टू डू समथिंग डिफरंट. सो दॅट वे तसंही ठीक आहे, तेव्हाही ठीक आहे. माझेही वडील ओके लाईटली घेत होते. असं काय फार वाटलं नाही मलाही की रायटिंग झोनमध्ये मी जाऊन बसेन म्हणून. बट देन ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये आफ्टर माय कॉलेज किंवा ड्युरिंग माय कॉलेज ऑल्सो मी जेव्हा काही लिखाण करायची किंवा काही लाईन्स, पंचेस, कॉपी रायटिंग व्हायचं तेव्हा मला स्पेशल ॲप्रिसिएशन मिळायचं त्यासाठी. आणि एजन्सीमध्ये मी जेव्हा इंटरव्ह्यूसाठी गेले तेव्हा त्यांनी मला विचारलं, हे आपण लिहिलात म्हणून, दिस यू हॅव रिटन. ॲडॉप्शनवरून माझं एक हे होतं, वर्क होतं. तर मी सांगितले हो सर मी लिहिले. तर मी तुम्हाला काही टॉपिक देईन त्यावर लिहून बिकॉज दे कुड नॉट ट्रस्ट की हे मीच लिहिले म्हणून, ॲज टू लुक व्हेरी यंग दॅट टाईम. तर मी बोले येस शुअर मी लिहून देईन, काय असेल सांगा मला प्रोडक्ट. आणि मला त्यांनी एक ब्रेक दिलं, मी लिहून दाखवलं आणि सेड ओके डन, जॉब फिक्स. दॅट्स हाऊ माय रायटिंग ऑल्सो, करिअर ऑल्सो स्टार्टेड. सो डायरी, मग पत्र, मग पत्रासोबत थोडंसं कॅलिग्राफी, मग कॉपी रायटिंग आणि मग आणखी लिखाणाचा तो प्रवास सुरू झाला, तो चालूच राहिला. पण या तुमच्या सगळ्या कला ज्या एकमेकाशी
आपल्याला म्हणता येईल की संलग्न आहेत. येस. म्हणजे लेखन थोडंसं तुमच्या पेंटिंग्सना कधीतरी पूरक ठरत असेल, तुमचं पेंटिंग कधीतरी आर्ट डिरेक्शनसाठी पूरक ठरत असेल. एक्झॅक्टली. एखाद्या गोष्टीचं आर्ट डिरेक्शन करत असताना तुम्हाला काहीतरी सुचत असेल ते तुम्ही लिहित असाल. अगदी बरोबर. या सगळ्या कलांसाठी तुम्हाला एवढे पुरस्कार मिळाले. Yeah. आम्हाला थोडं त्या पुरस्कारांविषयी सांगा. मुळात मी सांगू का तुम्हाला की मी पुरस्कारासाठी म्हणून काम करायचं म्हणून कधी झालं नाही माझ्याकडनं. ते होत गेलं. ते व्हॉट यू नो समवन प्लेज बिहाइंड यू, देर इज समवन सिटिंग देअर. तर ते सगळं अलाइन करत गेलं. आय टेल यू, आय जस्ट केप्ट वर्किंग एक प्रामाणिकपणाने आणि एक सिन्सिअरिटी ठेवून की मला ह्या क्षेत्रात काम करायचं आहे. अपेक्षा काही नाही आहे. नथिंग इन माय फ्रेम यू नो ऑफ व्हॉट यू कॅन से सक्सेस ऑर अचिव्हमेंट, गाडी बंगला हे ते असं कधी मी काहीच ठरवले नव्हते. I used to love to flow with the time, with the life, with the pain, with everything life is giving you. मला त्या सर्व गोष्टींकडे एक ब्युटी शोधायला आवडायची. त्यात काय लपलंय हे शोधायला आवडायचं मला. अँड दॅट वे आय जस्ट केप्ट वर्किंग. ते कुठून कोण क्लिक होत गेलं, आज तुम्ही कसं मला अप्रोच केलं, आज आपणही बोलवलं आहे तिकडे. सो इट जस्ट वेंट हॅपनिंग. आणि आय एम हॅपी. अवॉर्ड्स कोणाला नाही आवडत, ॲप्रिसिएशन कोणाला नाही आवडत. बट असं तुम्ही विचारलात ना की कुठले अवॉर्ड्स मिळालेत काय, तर आय एम ब्लँक. कारण मी ते सगळे विसरलेले असते. देन वेन आय रिअली गो थ्रू द पोर्टफोलिओ ऑर बायटर, देन आय कम टू नो हां ओके आय हॅव डन दिस. दॅट आय इज व्हेरी बॅड. रिमूव्ह दॅट. If you really want to grow, go ahead. Don't carry those success, those awards. Empty yourself. खाली व्हा तुम्ही परत एकदा आणि तुम्ही परत एकदा खूप सुंदर क्रिएशन देऊ शकाल. That's how I believe. That's what I believe. मग आता दिग्दर्शक म्हणून पुढे काही प्रोजेक्ट्स डोक्यात आहेत का, किंवा कला दिग्दर्शक म्हणून काही प्रोजेक्ट्स आता इथून पुढे कुठले डोक्यात आहेत? दिग्दर्शक म्हणून आता तर म्हणजे खूप काम करायचं आहे अजून. तर आता काही स्क्रिप्ट आहेत रेडी आणि त्यावर आमचं काम सुरू आहे. खूप सुंदर स्क्रिप्ट आहेत. अगेन आय हॅव ट्राईड टू राईट इट विथ माय टीम. माझी टीम मंगेश बर्वे अँड सचिन गायकवाड, जे आमचे कला विशारदचे पार्टनर्स आहेत आणि आम्ही टीम आहोत. सो आम्ही विचार एकमेकांशी मांडतो, डिस्कस करतो आणि वी कम टू अ पॉईंट आणि कोणत्याही प्रोजेक्टवर डिसिजन्स घेतो. त्याप्रमाणे काही आहेत आता प्रोजेक्ट जे वर्कआउट करायचे आहेत. खूप सुंदर प्रोजेक्ट आहेत. लेट्स सी, बाय गॉड ग्रेस एव्हरीथिंग विल गेट अलाइन. याच नोटवर मंडळी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. गप्पांचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. मंडळी, पुन्हा एकदा स्वागत तुमचं या रंगलेल्या गप्पांमध्ये, तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. कलाश्री एवढा मोठा प्रवासाचा पल्ला गाठलाय. मागून येणाऱ्या पिढीला काहीतरी देणं आपण लागत असतो नेहमी, एक कलाकार म्हणून आणि एक आधीची पिढी म्हणून सुद्धा. तर आता मागे काम करणाऱ्या, या कला क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तरुणांना काय संदेश द्यावासा वाटेल? येस, आत्ताची जी पिढी आहे, आय मस्ट टेल, दे आर व्हेरी ब्रिलियंट. खूप हुशार पिढी आहे, कारण दे आर व्हेरी फोकस्ड. त्यांना माहीत आहे की त्यांना काय हवं आहे, सो आता माझेच मुलांबद्दल मी बोलायला गेले तर दे नो ॲट दिस पॉईंट की त्यांना काय करायचं आहे पुढे आणि त्यासाठी काय करावं लागेल आणि त्यासाठी मी काय करू, उगाचच आर्ट्स कशाला करू किंवा उगीच हे कशाला करू. सो दे आर व्हेरी मच क्लिअर टू दॅट. द ओनली थिंग आय वॉन्ट टू टेल टू दिस जनरेशन इज यू आर सो ब्रिलियंट. आपला वेळ आहे ना मोबाईलमध्ये वाया घालू नका. मोबाईल इज अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस. इट्स अ व्हेरी बिग लायब्ररी इन युअर हँड. लिटरली यूज इट दॅट वे. तुम्हाला पण जर कला क्षेत्र किंवा कोणत्याही चॅलेंजिंग क्षेत्राची निवड करायची असेल तर यू हॅव टू सिट, यू हॅव टू वर्क आउट, टेक द पेपर, टेक द पेन इन युअर हँड, गो थ्रू युअर आयडियाज. कारण मोबाईलमध्ये आपण जे बाहेरचं आहे ते सर्व बघत असतो. आपल्याला जेव्हा आतून काही करायचं असतं, यू हॅव टू गो विथ इन, यू हॅव टू वर्क इट आउट ट्रेडिशनली. सो बाकी तर त्यांना माहिती आहे, बाकी गुगल करून काय बघायचं काय नाही. सो दे आर व्हेरी स्मार्ट दॅट वे. पण कला क्षेत्र हे निवडताना ना तुम्ही धावू नका कशाशी. चॅलेंजेस जेव्हा आयुष्यात येतात ते तुमचीच बंद असलेली कंपार्टमेंट उघडायला येतात आतली, आणि तिथे कला आहे. कलावरून आपण खूप प्रॅक्टिस करू, पण जेव्हा काही वेगळं आणायचं आहे समोर जगाच्या किंवा वेगळे काही हिडन मेसेजेस आणायचे आहेत समोर ना, तेव्हा तुम्हाला चॅलेंजेस ॲक्सेप्ट करावंच लागेल. आणि तीच सुंदरता आहे आयुष्याची. तो accept those challenge, look at that,
लुक ॲट तुम्ही ज्या पद्धतीने आज एवढं फोकस्ड होऊन एक निवडता तुमचे क्षेत्र, तर ते फोकस अजून तुमच्या आतमध्ये घेऊन जा. कारण ह्याला सगळं ऑर्थोडॉक्स किंवा खूप म्हणजे चिल यार, ओके असं जे चाललंय ना ट्रेंड, सो नो, कम टू युअर ट्रेडिशन. देर इज व्हेरी मच पॉवर. त्या ग्राउंडमध्ये खूप ताकद आहे. त्याचा एकदा विचार करा बसून. अँड बी प्राऊड ऑफ अवर इंडिया, की कारण इथे प्रत्येक माणूस कलाकार आहे, कारण इकडे प्रत्येक माणूस आहे. सो हाऊ टू डेव्हलप दॅट, हाऊ टू टेक ओव्हर इट. जस्ट एक ट्रेडिशनल वेने येऊन शांतपणे बसून वितीन जाऊन सतत टेक्नॉलॉजीच्या पाठी पळू नका, कारण इट स्पॉइल्स यू समटाईम. टेक दॅट वे, दॅट्स इट. बाकी तर हुशार आहेतच ते. थँक्यू सो मच तुमच्या ॲडवाईससाठी. मला खात्री आहे की जेवढी तरुण मुलं हा कार्यक्रम बघतायत ते नक्की यातून काहीतरी घेतील आणि त्यांचा Exactly. फोकस आणखी वाढेल. ऑल्सो आय वॉन्ट टू ॲड टू इट, की ज्या मुलांना खरंच कलाक्षेत्र निवडायचं असेल त्यांना त्यांच्या आईबाबांनी खरंच सपोर्ट करावं. कारण आज मला माझ्या आईने, माझ्या बाबाने खूप समजावून घेऊन सपोर्ट केलं आहे. मला जे करायचं होतं ते करायला दिलं पूर्णपणे. आणि आज नुसतं तेच नाही, तर आज माझे सासरचे मंडळीही, माझी सासू, माझे सासरे, आय वॉज लिटरली ब्लेस्ड की माझ्या आयुष्याच्या ह्या प्रवासात मला अशी लोकं मिळाली जे मला समजून घेतलं आणि मला जे हवं आहे ते करायला देऊन त्यांचा सपोर्टही होता, त्यांचा आशीर्वादही पाठीमागे होता. त्यासाठी तुम्हालाही ना थोडंसं ते बॉन्डिंग, ते प्रेम कायम ठेवायचं आहे. जस्ट तुम्हाला जे करायचं त्यासाठी सगळं तोडून धावून कुठेतरी पळून आपण काहीतरी करू असं काही गरज नाही आहे. सो यू कॅन स्टे अटॅच, यू कॅन कीप युअर लव्ह इंटॅक्ट अँड यू कॅन डू वॉट एव्हर यू वॉन्ट. इट्स जस्ट अ स्किल यू नीड. दॅट्स इट. थँक्यू सो मच कलाश्री. थँक्यू टू. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, या आमच्या या मंचावर येऊन कसं वाटलं? ओ वाव, व्हेरी इंटरेस्टिंग. बेसिकली ते बियॉन्ड थॉट हे नावच किती सुंदर आहे. आय लव्ह इट. दिस इज माइन, यू नो, माय वॉट यू कॅन से सब्जेक्ट. दुसरं म्हणजे मला जेव्हा इन्व्हिटेशन्स मिळाले इथून की असं आम्ही तुम्हाला कव्हर करणार आहोत, तर आय वेंट थ्रू फ्यू ऑफ द एपिसोड्स. मी पाहिले आणि मला खरंच सांगावं असं वाटलं की सॅल्यूट टू यू गाईज, जे अशा विषयांवर काम करत आहात तुम्ही. बिकॉज आहे ना, या युनिवर्समध्ये, या ब्रह्मांडमध्ये आपण एवढेसे पण असू की नाही माहीत नाही मला, बट आपल्याकडनं कोणीतरी करून घेतं. आय स्ट्रॉंगली बिलीव्ह दिस, की आपल्याकडनं कोणीतरी करून घेतं आणि त्या तशा आत्म्यांना जाऊन तुम्ही भेटता, त्यांना घेऊन येता, त्यांचं रिसर्च करता. बिकॉज आय ऑल्सो बिईंग अ डायरेक्टर, आय नो की ह्या सर्व हे करण्याच्या पाठीमागे किती मेहनत असते, किती नजर असते, ती किती दृष्टी लागते. सो आय रिअली ॲप्रिशिएट. सिरियल्स तर खूप आहेत, ढिशक्याव, ऑल थिंग्स आर एंटरटेनमेंट भरपूर आहे, पण घरात असे एपिसोड्स, असे यू नो सब्जेक्ट्स टी व्हीवर चालले पाहिजे, जेणेकरून इट इज व्हेरी मोटिवेटिंग आणि देशाला आपल्या अपलिफ्ट करणारे गोष्टी आहेत त्या. सो आय एम रिअली थँकफुल टू यू फॉर इन्व्हायटिंग मी हिअर व्हेरी मच. आय एम ग्लॅड. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच कलाश्री, आज इथे आल्याबद्दल, एवढ्या छान गप्पा मारल्याबद्दल आणि एवढे छान संदेश आजच्या तरुणांना दिल्याबद्दल. थँक्यू टू. मंडळी, आजच्या गप्पा मारताना तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या आजच्या पाहुण्यात किती प्रकारच्या कलांची वस्ती आहे आणि म्हणूनच त्यांचं नाव कलाश्री आहे. हे कार्य कोणालाही साध्य होत नसतं, कारण एकाच वेळी कलेची साधना करणं सुद्धा खूप अवघड असतं. तर दैवी स्वरूप इतक्या साधना करणं मानवी शरीराच्या कसोटी पाहणार आहे. आपलं कला दिग्दर्शन, आपली गाणी, साहित्य, चित्रे हे सगळं खूप भन्नाट आहे. त्यामुळे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती दिलीत म्हणून तुमचे खूप खूप आभार. आणि दूरदर्शन सह्याद्रीच्या वतीने, आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर कमिंग. खूप खूप आभारी आपली. धन्यवाद. खूप धन्यवाद. तर मंडळी, आजवर आपण कितीतरी विविध कला बघितल्यात. त्यात आज एका नवीन रूपांतरित कलेची भर पडली आहे. या वेगवेगळ्या कला तुम्हाला आवडतच असतील. आपल्यातलंच एखादं कोणी या कला बघून त्यात प्रावीण्यही मिळवू शकतं याची आम्हाला खात्री आहे. आणि अशाच प्रावीण्यप्राप्त व्यक्तींना आपण आपल्या कार्यक्रमात बोलवत असतो. तर आम्हाला नक्की सांगा इतर कलाकारांबद्दल सुद्धा. beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 9137522457. हा कार्यक्रम पाहायला विसरला असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलवर जा आणि @दूरदर्शन सह्याद्री नक्की पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
असाच वेगळा विचार करणाऱ्या माणसांच्या शोधात आम्ही नेहमी असतो. त्यांना विचारमंच मिळावा, आपली कला अभिव्यक्ती त्यांना सादर करता यावी, हाच त्यामागचा उद्देश आहे. असा वेगळा विचार करणारे जर तुमच्या संपर्कात नजरेत असतील तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही शोध घेतो आहोत. पुन्हा भेटूया. तोवर आनंद वाटत जाऊया, मात्र मास्क लावून.